नमस्कार. झी मराठी वाहिनीवरील पारो मालिकेला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं. 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यामुळे सध्या पारो मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत अभिनेत्री शरयू सोनाने, प्रसाद जवादे, मुग्धा कर्णिक, विजय पटवर्धन, अनुज साळुंखे, संजना काळे, शंतनू गंगणे अशा तगड्या कलाकारांनी साकारलेली पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. पण लवकरच मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार असल्याचं पारो म्हणजे अभिनेत्री शरयू सोनावणेने सांगितलं आहे. पारो मालिकेच्या वर्षपूर्व निमित्ताने खास सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी पारोचा भव्य पोस्टर लॉन्च केलं. पण हा खरा मालिकेतील सीन आहे याबाबत शरयू म्हणाली, पारो किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसेडर होती आणि काही प्रसंग असे घडले ज्यामुळे पारोला त्या पदावरून हटवलं गेलं. मग अनुष्काला तिच्या जागी ठेवलं. पण किर्लोस्कर कंपनीला नुकसान झाल्यामुळे सगळ्यांचा असा निर्णय होता की पारोला आपण पुन्हा ब्रँड अँबॅसेडर हे पद देऊ. त्यामुळे हा सगळा तामझाम होता. पुढे शरयू सोनाने म्हणाली, पारोचं 30 फूट पोस्टर आणलं आणि लॉन्च केलं. पण पोस्टर लॉन्चच्या तामझामामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे जो मी आता सांगणार नाही. दिशा परत आलेली आहे. अनुष्का आणि दिशा या दोघीजणी एकत्र मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्या दोघी मिळून काय काय करू शकतात याचा तुम्हीच विचार करा. दिशाने अनुष्काला पाठवलं होतं पण आता दिशा स्वतः तुरुंगातून सुटून आली आहे. त्यामुळे तिचं डोकं फिरलेलं आहे. म्हणून मला पण माहीत नाही त्या काय करणार आहे. त्या सगळ्या तामझामामध्ये खूप मोठा ट्विस्ट आहे असं शरयू सोनावणेने सांगितलेलं आहे. दरम्यान पारो मालिकेला वर्ष झाल्याबद्दल शरयू सोनावणे म्हणाली, मला खूप आनंद होतोय. जितका आनंद सगळ्यांना झालाय त्याच्या 4 पटीने आनंद मला होतोय. कारण की हे सोपं नाहीये. इथपर्यंत पोहोचणं आणि टीआरपीच्या नंबरवरनं टप्प्यावर राहणं खरंच खूप कठीण आहे. आम्हाला हे काम करताना सगळ्याच गोष्टींचा अनुभव मिळतो. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आमच्यावर होतं त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. म्हणून तुमच्या मनापासून आभार. तुम्ही आमच्यावर भरभरून प्रेम केलं त्यामुळे आज पारो मालिकेनं वर्षभराचा टप्पा ओलांडला आहे.